गाणं म्हणणारा चांगला, त्यामुळे मूवी चांगला वाटतो. मसाला असं सरळ सरळ सांगितलं. स्पेरिकल रिफ्लेक्टिंग सरफेस तर काय होतं बरं, नो रिफ्रॅक्शन कसल्या पण सरफेस होतं, स्ट्रेट असो स्पेरिकल असो. लक्षात आलं? चला पुढं. पण तसं नाही रे, नाही ना, त्याला भारी काहीतरी सांगावं लागतं. त्याला लक्षात येतं. कसं काय तर त्यांना सांगावं लागतं, बानो तुम्ही याच्या अगोदर काय स्टडी केलं? तर लगेच लेकर काय सांगतात, अरे रिफ्रॅक्शनच्या अगोदर काय होतं? ओके बाबांनो, रिफ्लेक्शन. मग रिफ्लेक्शन काय असतं तुम्हाला झालंय एक्झॅक्टली. रिफ्रॅक्शन काय असतं हे सुद्धा तुम्हाला झालं की नाही? बरोबर की नाही? मग पुन्हा म्हणावं लागतं रिफ्लेक्शन कुठं होतं, तर तुम्ही म्हणाल एका मीडियम वरती होणार. मग ते मीडियम कसं असेल तर तुम्ही म्हणता तो सरफेस एकतर पॉलिश्ड असायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. बरोबर आहे ना? त्याच्यावरून काय होत असतं? रिफ्लेक्शन. बरं ठीक आहे म्हणजे. मग रिफ्रॅक्शन कुठे होतं तर तुम्ही म्हणता ते पण मीडियम मध्येच, पण कसं? वन मीडियम टू टू मीडियम, म्हणजे एकातून दुसऱ्यात जात असत. म्हणजेच मीडियम चेंज करताना, मीडियम बदलताना. बरोबर आहे की नाही? बरं ठीक आहे. पुढे काय झालं तर रिफ्लेक्शन झालं की रिफ्लेक्शन मध्ये आम्ही काय समजलं? लॉ ऑफ रिफ्लेक्शन. बरं ठीक आहे बाबा म्हटलं. मग लॉ ऑफ रिफ्लेक्शन समजून सांगताना कसं सांगितलं तर एक प्लेन सरफेस घेतला, त्याला असं खाली कोटिंग दाखवलं आणि वर अशी नॉर्मल दाखवली आणि हा इन्सिडेंट तर हा काय दाखवला आणि असं दाखवला. ओके, नो प्रॉब्लेम. मग हा सरफेस कसा घेतला तर म्हणलं प्लेन. मग तुम्ही रिफ्लेक्शन फक्त प्लेन सरफेस वरती शिकलात का तर नाही. मग तर आम्ही स्पेरिकल पण वरती पण शिकलो. ओके, व्हेरी गुड, कामच झालं आमचं. म्हणलं कसं काय तर रिफ्लेक्शन प्लेन वरती पण होत आणि मग स्पेरिकल किती एकाच प्रकारचे का दोन असतात तर तुम्ही म्हणाल कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. बरोबर आहे की नाही? मग आम्ही एवढंच तर शिकलो, फक्त याला प्लेन मिरर, याला कॉन्केव्ह मिरर आणि याला कॉन्व्हेक्स मिरर. का बरं? कारण त्या पॉलिश्ड सरफेसलाच मिरर म्हणायची अशी आम्ही कॉन्सेप्ट केलेली आहे. बरोबर आहे की नाही? मग जर हा आमचा इथला सिक्वेन्स आहे तर तिथला सेमच असणार. कसा तर रिफ्रॅक्शन स्टडी करत असताना आम्हाला काय बघावं लागेल? लॉ ऑफ, हो गया की नाही म्हणा? हा, कुठला सायंटिस्ट आहे तो? स्नेल्स. बरोबर आहे की नाही? मग आम्ही हा लॉ बघताना कुठं बघितला तर तुम्ही म्हणाल सर आपण तिथं प्लेन सरफेस वरती बघितलं. बघा बरं, ही नॉर्मल आहे, याच्यात हा टाकला आणि मग समजा असं जाणार तो असं इकडे कुठेतरी यायला. बरोबर आहे का? मग याला तुम्ही आय म्हटलं तर याला, मग याच्यामध्ये हे पहिलं मीडियम घेतलं तर हे, आणि हे दाखवत असताना आम्ही हा सरफेस जो आहे, इंटरफेस जो आहे, ज्याला एक्स वाय म्हणा समजा, इथं एक्स वाय हा कसा दाखवला? प्लेन. इथे एक्स वाय सुद्धा कसा दाखवला? प्लेनच दाखवलं. मग रिफ्रॅक्शन ऍट प्लेन सरफेस झालं होतं आम्हाला. मग आता कसलं राहिलं तर ऑब्विसली स्पेरिकल. मग स्पेरिकल मध्ये परत किती प्रकार असतील तर ऑब्विसली कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स. मग आमच्या हे लक्षात यायला पाहिजे, अरे असं असतं का? पण आम्ही एवढा विचार करत नाही, एवढं व्यवस्थितपणे बघत नाही. आणि जोपर्यंत आम्ही विचार नाही करणार तोपर्यंत हे असं दिसलं की 10th ला आम्ही काय केलं? मिरर बघितलं की लेन्स बघितलं. कसं काय, कुठला सिक्वेन्स कुठून आलं, कसं आलं माहित नाही. एखादी इमेज दाखवताना ती तशीच का होत होती. मग इथं मला एक म्हणायचंय की जर तुम्ही तुमच्या बेसिक वरती स्ट्रॉंग असाल ना तर ते काही असो ते तसंच असतं. मग आता तुमच्या एक लक्षात आलं की अरे हा, हे सेमच आहे, आम्ही बऱ्यापैकी हे कव्हर केलंय. बरोबर आहे की नाही? पण असलं कव्हर केलेलं म्हणजेच आज आपल्याला स्टडी करायचंय रिफ्रॅक्शन, पण सरफेस कसले असतील? स्पेरिकल असतील. म्हणजे इंटरफेस जो आहे, इंटरफेस तो कसा असेल? स्पेरिकल असेल. बरोबर आहे. मग एकदा का आम्ही स्पेरिकल मिरर घेतलंय, समजा हा घेतला काय ना हा घेतला काय, मग कशाला काय म्हणतात? पोल कशाला म्हणतात? सेंटर ऑफ कर्वेचर कशाला म्हणायचं? फोकस कशाला म्हणायचं? ह्याव कशाला, त्याव कशाला, असलं केलंय की नाही आपण? तर सेम यहाँ पे भी होगा ना फिर. असं काही वेगळं काहीच नसतं रे. जेव्हा आम्ही सिलेबसचा सिक्वेन्स लावतो ना, इतकं सुंदरपणे आम्हाला कळलं पाहिजे ते. आणि मला असं वाटतं लेक्चर मध्ये बसल्यानंतर अरे हा, हे असं आहे ना, मग हे असं असलं पाहिजे. तुम्हीच विचार करा ना, मेंडेलिओ, मी कितीदा तरी उदाहरण घेतो. मेंडेलिओ, एका बोरॉन एका सिलिकॉन, बरोबर की नाही? शोधही लागलेला नाही तरी साहेब सांगतात याच्यामध्ये असं एखादं एलिमेंट असेल
सापडलेलं नव्हतं तेव्हा. आणि जर ते एलिमेंट सापडलं तर त्याच्या प्रॉपर्टी अशा अशा असतील. बापरे, शोधही नाही लागलेला, लागला तर हे असं असं असेल, अगोदर सांगून टाकतात. कुठल्या लेवलला अभ्यास असेल त्या माणसाचा, कधी आपण विचार केलाय का त्याचा? असं असं असेल. कितीतरी गोष्टी तुम्हाला तशा आहेत, शोध लागायच्या अगोदर एक्सप्लेन केलंय आणि लागल्यानंतर बरोबर तसं सापडलंय. मला त्याच्याबद्दल मला नेहमी क्युरिओसिटी असते. काय विचार केला असेल, कसं सांगितलं असेल. E is equal to mc स्क्वेअर, बरोबर ना? अख्ख्या जगाला गोंधळ टाकलं एका इक्वेशन. E is equal to, आता त्याचं प्रूफ मिळायला जवळपास 5-25 वर्ष लागले होते ना, बरोबर की नाही? विचार करायचा की लोक किती थिंकिंग करत असेल. मग आम्हाला एवढी करायची हे असं, तर हे सुद्धा एक्झॅक्टली का रे बाबा, ही पण एक प्रॉपर्टी होती, ह्याच्यात आरसे होते, ही पण एक प्रॉपर्टी आहे, याच्यात लेन्सेस. मग इथं लॉ तसं, इथं पण लॉ, इथं प्रकार तर इथं सुद्धा तसेच प्रकार. एवढी कॉन्सेप्ट घेऊन मग पुढे आल्यानंतर एवढी बडबड पुरेशी असते. मग पुढे आल्यानंतर लगेच काय असेल, कसले सरफेस, स्पेरिकल. पण तिथं काय होतं, रिफ्लेक्शन का, आता रिफ्रॅक्शन. मग एका स्क्रीनवरती दोन घ्यायला सोपे जातात. इकडे जर आम्ही घेतलं कॉनकेव, कॉनकेव स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस असं बोललं तर चालेल का रे बाळांनो? मग इकडे काय होईल बाळांनो, कॉन्व्हेक्स, त्याच्यानंतर पुढं स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. सोपं 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 सोपं. मग मी घेताना सुद्धा काय घेतो बघा इकडे. आता इमॅजिन करा बाळांनो की तुम्ही थोड्या वेळासाठी हे असं दाखवलं, इकडे कसं काय असेल, समजा मी असं दाखवायचं ठरवलं आणि याला तुम्ही असं दाखवलं. आता तुम्ही थोड्या वेळासाठी मला एक गोष्ट सांगा बरं, तुमच्या समोर मी म्हटलं हा ब्ल्यू कलर मध्ये जो ब्लॉक आहे, ब्लॉक म्हटलं मी याला, ब्लॉक जो दिसतो तुम्हाला तो ग्लासचा आहे म्हटलं, कशाचा आहे, आणि त्याच्या सगळ्याच्या सगळ्या ऑल साइड्स तुम्हाला प्लेन दिसत नाही एकदम, बरोबर आहे, एकदम प्लेन आहे. मग कुठल्याही बाजूला लाईट टाकली तुम्ही तर ती लाईट जी पडणार आहे त्यासाठी सरफेस कसा आहे, प्लेन, सरळ आहे. मग मी म्हटलं चला इकडून लाईट येते, मी असं दाखवलं आणि याला असं म्हटलं चल बाबा असं 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 थोडं असं करू, आणि याला मी असं केलं, सॉरी थोडस नीट यायला पाहिजे, ठीक आहे असं. आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये जर तुमच्या एकदम व्यवस्थितपणे लक्षात आलं असेल तर याला, या केसमध्ये मी हे असो किंवा हे असो किंवा हे असो, याला मी रेडियस म्हणावं लागेल ना रे. मग हे सेंटर असेल ना, आणि मी जर याला म्हटलं ए आणि बी तर ए बी याचे डायमीटर होईल ना रे, त्यालाच तुम्ही अपर्चर म्हणता ना, नक्की ना. आणि मला सांगा एकदम व्यवस्थित, सॉरी सर, हा मग आता सेंटर, आणि हा ऍक्च्युअली येलो कलर मध्ये तो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, त्याला तुम्ही पोल म्हणाल ना रे. मग पोल आणि सेंटर मधून एक इमॅजिनरी लाईन जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तेव्हा त्याला काय म्हणत असता, बरोबर आहे की नाही, सोपं असतं की नाही. मग आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये परत काय बडबडायची गरज आहे. मी गोष्टीच किती सांगितलं, पहिली गोष्ट, पहिला कोण आहे, पोल. आता या लेक्चरला मी स्लो करणार नाही, इथं मला जिथं स्लो घ्यायचं मी स्लो घेतो. हम सबको पोल पता है कि नहीं, पोल क्या होता है, तो मिरर हो या लेंस हो या कोई भी सरफेस हो उसका सेंट्रल पार्ट होता है, वो एक्चुअल उस मटेरियल के ऊपर होता है वो पार्टिकल, बराबर है कि नहीं. तो पोल यानी सेंटर ऑफ दैट सरफेस विच इज गोइंग टू रिफ्रॅक्ट, जो रिफ्रॅक्शन करणार आहे त्याच्यावरचा सर पॉइंट, पण तो कुठं असतो, सेंटरला. त्याच्यानंतर मला सांगा सी, सेंटर ऑफ कर्वेचर. अब मुझे एक बात बताओ, सेंटर ऑफ कर्वेचर उस सरफेस के ऊपर होता है, बाहर होता है, बराबर है कि नहीं. वो जो सरफेस होता है, सपोज ये मिरर है तो ये आगे आएगा ना. मग सेंटर ऑफ कर्वेचर काय असतो, तर दॅट पॉइंट, दॅट इमॅजिनरी पॉइंट म्हटलं तरी किंवा चालेल, दॅट पॉइंट म्हटलं तरी चालेल. आणि तो कशाचा सेंटर असतो, तर तुम्हाला चांगलं माहित आहे की तुमचा जो
कर्व सरफेस जो बनलेला आहे त्याचं जॉमेट्रिकल सेंटर म्हटलं तरी चालेल, बरोबर की नाही. आपण त्यालाही वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर मला सांगा पोल समज आपण असं म्हटलं ए बी ला म्हटलं अपर्चर म्हटलं, काय म्हटलं अपर्चर, आणि तुम्ही त्याला काय म्हणाल डायमीटर ऑफ रिफ्रॅक्टिंग सरफेस, बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही यालाच असं म्हणू शकता अपर्चर म्हणजे काय असतं, तर तेवढ्या पोर्शन वरती तुमचे इन्सिडेंट होऊ शकतात, पडू शकतात. इफेक्टिव्ह सरफेस असतो जो की ऍक्च्युअल रिफ्रॅक्शन करत असतो. मग जेवढ्या सरफेसवरती रिफ्रॅक्शन भेटतं ते अपर्चर असतं. आणि पुढच्या केसेसमध्ये आम्ही खूप 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 स्मॉल घेत राहणार आहोत. आयडियली खूप खूप कसं घेणार आहोत, स्मॉल, तरच आम्हाला काय मिळतात, प्रूफ्स मिळतात. लक्षात आलं का? ओके. आणि त्याच्यानंतर राहिला आम्हाला चौथा आणि शेवटचा पॉईंट, प्रिन्सिपल ऍक्सिस. अगेन द इमॅजिनरी लाईन होत आहे ना रे, द इमॅजिनरी लाईन विच पासेस the line which passes from center of curvature and pole. ये तो हमने पढ़ा है ना. तो ये अगर हमें आता है मिरर की हेल्प से क्या क्या होता है, तर नक्कीच बाळांनो इथे पण असंच असेल ना रे. समजा इमॅजिन करा की हा तो सरफेस आहे आणि मग आता इथं समजा आपण हे थोड्या वेळासाठी असं सेंटर घेतलं, तर हे असं होईल ना बाळांनो, बरोबर आहे की नाही. मग आता रिफ्रॅक्टिंग सरफेस हा बल्ज आउटवर्ड होतो, बाहेरच्या बाजूला येतो. मग या केसमध्ये हे असं जरी दाखवलं आपण, हे सेंटर ऑफ कर्वेचर असेल ना रे. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे पोल आता इथं असेल ना, आणि ही जी इमॅजिनरी लाईन आहे याला तुम्ही काय म्हणणार, प्रिन्सिपल. आणि या केसमध्ये या ए बी ला काय म्हणणार तुम्ही, अपर्चर. बरोबर आहे की नाही मला सांगा. मग कशाला काय म्हणायचं, त्याचं काय काम असतं, त्याला कसं डिफाईन करायचं, त्याचं पर्पज काय वगैरे वगैरे ऑलरेडी आम्ही मागच्या सगळ्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. सगळं झालेलं आहे. त्याची लक्षात येईल की नक्की, तेजश्री, साक्षी, नक्की कळाले. मग जर हे समजलं असेल बाळांनो, तर मग आता याची काही साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला घ्यायचे. याचेही साइन कन्व्हेन्शन्स की याच्यामध्ये बेसिकली कसं असतं, आपण कुठली एखादी डायग्राम घेऊ, कुठली रॅन्डम लिहू, काही विषय नाही. समजा तुम्ही ही घेतली किंवा ही घेतली का, इथंच मी साइन कन्व्हेन्शन्स पण कव्हर करणार आहे. कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे तुमचा शिक्षक कुठं पळतो आणि कुठं थांबतो, तुम्हाला चांगलं माहिती आहे. ज्या ठिकाणी खरंच तुम्हाला गरज लागते माझी, ती तुम्ही खूप वेळ देतो. पण आता इथे साइन कन्व्हेन्शन्स काय, तर ऑब्व्हियसली बघा, तुमचा पोल हा असो किंवा हा पोल असो, कुठलाही पोल असो, आणि ऑल द लेन्स विच आर टेकन ॲज पॉझिटिव्ह असं जर म्हटलं तर कुठल्या लेन्स, दोज लेन्स विच आर इन द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट. इन्सिडेंट लाईटच्या डायरेक्शन जे असतील त्या काय घ्यायच्या. मग आता तुम्ही मला सांगा की हा सरफेस इथं आहे, मी इकडून लाईट पडत असेल तर ते पॉझिटिव्ह असणार, आणि हा सरफेस इथून इकडून लाईट पडणार, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला सांगा, ज्या इकडे ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट कुठं तरी, आणि ऑब्जेक्ट वरती लाईट पडल्यानंतर ती इकडे होणार आहे, पुन्हा रिफ्रॅक्शन होणार आहे. मग कुठेही असेल, ऑब्जेक्ट मध्ये असेल, समजा एक उदाहरण आतमध्ये ठेवलं असेल, कसं काय ते पुढे सांगणारच आहे. ऑब्जेक्ट कुठे आहे काय घेणं नाही मला, मी सरळ बघणार लाईट कुठून कुठे चाललेली आहे, आणि लाईटची जी डायरेक्शन आहे ती माझ्यासाठी कोण असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे इन्सिडेंट रे ज्या बाजूला येतो तो माझ्यासाठी ऑलवेज कसा असतो, पॉझिटिव्ह डायरेक्शन असते. म्हणून आपण मिरर मध्ये स्टडी केलेलीच. दुसरी गोष्ट बघा, तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्रिन्सिपल ऍक्सिस जो आहे त्याच्या अप साइडला जे इमेज असेल किंवा ऑब्जेक्ट असेल त्याची जी हाईट असते ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह, आणि डाऊनवर्डला असेल ती, समजतं का मी काय बोलतो. मग तुमचं हे लक्षात यायला पाहिजे की इन्सिडेंट रे जे असतील ते पॉझिटिव्ह, आणि रिफ्लेक्शन झालेले रेची डायरेक्शन निगेटिव्ह होती तिकडं. मग इथं इन्सिडेंट रे जर पॉझिटिव्ह असेल तर रिफ्रॅक्टेड रे कसा असेल, सिंपल, बरोबर आहे की नाही. आणि मग तुमच्या लक्षात आलं प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती ज्या काय हाईट्स येतील त्या आणि खाली येतील तर, सुंदर आहे ना हे सगळं. आणि मला असं वाटतं की हे सगळं आम्ही समजून घेतलं. पण याच्या पुढे आम्हाला ज्याच्यामध्ये एंट्री करायची ते करत असताना आम्ही काही गोष्टी ऍझ्युम करणार आहोत. म्हणजे आम्हाला इथं काहीतरी अझम्पशन्स घ्यायचे. मग ऍझ्युम करणे, गृहीत धरण्याचा अर्थ कळतो ना तुम्हाला. अझम्पशनचा मतलब समजला का ना, ऍझ्युम करणं की भाई हे ऐसा ही होत आहे. तर इथपर्यंत मी हे का थोडस स्पीड मध्ये घेतलं कळालंय का सगळ्यांना. मेहबूब काय झालं, प्रॉब्लेम आहे का काय, जास्त नाही काय. हा, इकडे आर्यन, आदित्य मागे,
हे सगळं बाळांनो त्या फॉर्मॅटमध्ये झालं म्हणून मी स्पीडमध्ये घेतलं. बेसिक रिफ्रॅक्शन मध्ये होतं, रिफ्लेक्शन मध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आपण, सगळ्या मिरर्स मध्ये पुन्हा पुन्हा बघितलं. इव्हन आपण प्रत्येक रे डायग्राम ट्रेस केलेले आहे, इव्हन आपण त्याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणून मी तो थोडीशी स्पीड वाढवली. पण बेसिक डिफरन्स काय आला, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्हीतला फरक पण समजावून सांगितलं. लक्षात आलं का. मग एवढं सगळं समजलं असेल तर काही गोष्टी ऍझ्युम पण बघूया आता. अजम्पशन्स. अजम्पशन्स याचा अर्थ सगळ्या गावाला माहित आहे. ऍझ्युम करणे किंवा यालाच म्हणायचं गृहीत धरणे. मग याच्यात एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता मी हे सोडा, नीट लक्ष द्या. आता समजा हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि याच्यावरती मी तो ऑब्जेक्ट ठेवला, तर ऑब्जेक्टला मी काय म्हणणार, ओ. तर जनरली बघा पहिली केस, मी ऑब्जेक्ट जो घेणार आहे तो ऑलवेज कसा घेणार आहे, पॉइंट ऑब्जेक्ट. कसा घेणार आहे, आणि तो पॉइंट ऑब्जेक्ट आता मी ठेवणार कुठं, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. म्हणजे मला तो प्रिन्सिपल ऍक्सिस वर फक्त काय दिसणार आहे, पॉइंट दिसणार. समजलं का. दुसरी गोष्ट बघा, या केसमध्ये अपर्चर जे असणार आहे ना, अपर्चर हे कसं असणार आहे, खूप 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 स्मॉल असणार आहे. लक्षात आलं का. आता तुम्हीच विचार करा की रिफ्रॅक्टिंग सरफेस छोटा आहे आणि ऑब्जेक्ट पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो बऱ्यापैकी जवळ ठेवला. फॉर एक्झाम्पल इथं असा ठेवला तर याचे रे असे पडतील ना रे. मग जर रे एवढा असा पडला तर हा जो अँगल जो होणार आहे, समजा मी याला थोड्या वेळासाठी थीटा म्हटलं, मग अँगल खूप छोटा होईल का खूप मोठा होईल, खूप छोटा अँगल असेल. म्हणजे जनरली इन्सिडेंट अँगल कसा असेल, खूप खूप छोटा. मग इन्सिडेंट अँगलच खूप छोटा आहे तर रिफ्रॅक्शन रेअर मधून डेन्सर मध्ये गेला किंवा डेन्सर मधून रेअर मध्ये गेला तरी अँगल जो आहे, इन्सिडेंट जर खूप छोटा असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन खूप मोठा असेल का, तोही छोटाच असेल. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही मला सांगा, सिन्स angle of incidence and angle of refraction are very very small म्हटलं, then सगळ्या गावाला माहित आहे sin I is equal to only I. हे सांगितलं मी तुम्हाला बऱ्याचदा. पण त्यावेळेस हा अँगल कशात असतो, रेडियन्स मध्ये. सिमिलरली sin R is equal to R किंवा sin θ is equal to θ. हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि एवढं असून जर इथं कुणाला डाऊट असेल तर फक्त एवढ्याच एका कॉन्सेप्ट वरती एक्स्ट्रा लेक्चर ठेवा. आता मी काय म्हणलं, जेव्हा अँगल खूप छोटा असतो तेव्हा त्यांचं साइन फंक्शन जरी घेतलं तर ते कोणा एवढं येतं, अँगल एवढंच येतं. पण कसं तर हा अँगल घेत असताना मी किती घेतलेला आहे, आय, आणि तो कशात घेतला, डिग्री मध्ये, आणि त्याची व्हॅल्यू मात्र पुढे कशी घेतली, रेडियन्स मध्ये. आणि जर हे लक्षात येत नसेल, घेतलेला आहे आपण ऑलरेडी जेव्हा अँगल हा जनरली 6 डिग्री पेक्षा कसा असतो, कमी असतो, 6 डिग्रीच्या कमी किंवा आसपास म्हणूया, त्या केसमध्ये हे येतं. तरी सुद्धा आपण त्याला एक्स्ट्रा वेळ देऊया, पण इथं नको, इथं फक्त आता लक्षात असू, ऑलरेडी एकदा झालेलं पण आहे. मग मला सांगा, ह्या बऱ्यापैकी गोष्टी कव्हर झाल्यात. मला सांगा, रिफ्रॅक्शन आता होणार आहे पण त्याचं बेसिक घेत असताना कशा सिक्वेन्स लक्षात आला का. सिमिलरली रिफ्लेक्शन सारखं आहे ना, नक्की कळालंय का. एवढं जर समजलं असेल तुम्हाला तर आपल्या सवयीप्रमाणे आपण थोडासा ब्रेक घेणार.